टाईमनंतर मी व्लॉग शूट करते. बाहेर आले तर म्हटलं चला एक व्लॉग बनवते आणि तुमच्यापर्यंत शेअर करते, छोटासा का असेना. तर मी व्हॉइस ओव्हर देते कारण आवाज खूप होता बाहेर, त्यामुळे मी काय काय ठिकाणी व्हॉइस ओव्हर देते. माझी विहा किती खुश आहे बघा. थंबनेल वाचून तुम्हाला कळलंच असेल आम्ही एक्झॅक्टली कुठे आलो आहोत. तर आम्ही आलो आहोत कात्रजला, जिथे एक प्रकारे जत्रा भरली होती. पण या जत्रेचं मेन आकर्षण जे होतं ते म्हणजे हे लंडन ब्रिज, जे बघण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत होती. आणि हे आमच्या इन्स्टाच्या फीडवरती सारखं येत होतं. म्हटलं एक्झॅक्टली काय आहे ते, चला आपण पण जाऊन फिरून येऊया, बघूया. तर म्हणून आम्ही देखील आलो आणि विहा देखील छान एन्जॉय करत होती. आम्ही आमच्या सोसायटीतल्या काही फॅमिली मेंबर्ससोबत आलेलो. पुढे तुम्ही बघाच आम्ही काय काय एन्जॉय केलं आहे ते. तोपर्यंत विहा बघा कशी तिच्या डॅडीसोबत खेळते, आकाशी पाळणा, लाईटिंग्स, जे जे दिसेल ते ती बघत होती. जिथे जिथे मला पॉसिबल झालं आहे तिथे तिथे मी व्हॉइस ओव्हर केलं आहे, कारण आवाज खूपच होता. तर व्हिडिओ नक्की बघा. झाल्यानंतर पुढे आलो. इथे तुम्ही एक सर्कल बघताय का, जिथे मोबाईल स्टँड ठेवलाय बघा. आणि तिथे आपला मोबाईल ठेवायचा आणि तो मोबाईल रोटेट होतो आणि मस्त पोज द्यायचा. मी कधी केलं नाही, पण विशू मागे लागला, चला आपण तिघं करूया. तर मी आणि विशूने विहाला घेऊन ते देखील केलं. खूप मजा आली. मस्त फोटो सेशन केलं. मी फोटोज सर्व एंडला मी ॲड केलेत. त्यानंतर जत्रा म्हटलं की असं काही स्टॉल्स तर येतातच, तर म्हटलं चला ते पण फिरूया. मस्त आम्ही फिरत होतो आणि माझ्या विहाला एवढी झोप येत होती, पण तरी माझी विहा डोळे चोळत चोळत का असेना तिच्या डॅडीसोबत सर्व एन्जॉय करत होती, सर्व बघत होती. आणि एवढी लहान आहे लेक, पण तरी पण तिच्या डॅडीचं असं होतं की काय घेऊ आणि काय नाही माझ्या लेकीसाठी. तो एकेका शॉपमध्ये जाऊन बघत होता, हे घेऊ का ते घेऊ का, असं त्याचं चालूच होतं. आणि विहाला मात्र झोप येत होती, पण ती काही झोपली नाही, पण रडली देखील नाही. मस्त माझ्या बाळाने आम्हाला एन्जॉय करून दिलं. आणि त्यानंतर पुढे एक व्हर्च्युअल गेम होता, जो सीमाताई, ज्ञानू, मनीषाताई खेळले. खूप मजा आली. तुम्ही तो गेम देखील बघा, काय काय केलंय ते. खूप हसलो आम्ही सीमाताईंना बघून, खूप मजा आली. त्यानंतर आम्ही मनीषाताईंना रेडी केलं, पण मनीषाताई खूप स्ट्रॉंगली एन्जॉय करत होत्या त्या गेम. त्यांना अजिबात काही भीती वगैरे वाटली नाही. मनीषाताईंचं खेळून झाल्यानंतर आम्ही सर्व पुढे निघालो आणि शॉपिंग करायला स्टार्ट केली. त्यानंतर विशूने इथे काही बिस्किट आणि लसूण चकली घेतली. आणि जत्रा म्हटलं की काही गेम्स, आकाशी पाळणा, हे सर्व तर येतच ना. तर एक गेम जत्रेमध्ये मोस्टली तरी असतो, तो म्हणजे बॉल टाकायचा आणि ते नंबर मॅच करायचे आणि ज्या नंबरवरती जे गिफ्ट असेल ते तुम्हाला मिळतं. तर तो गेम मला दिसला ना कुठे की मी खेळते आणि मी मोस्टली तरी जिंकतेच. आणि इथे देखील जिंकली. पण विशूचं असं होतं की अरे हे मार्केटमध्ये ना 10 रुपयाला मिळतं, मी तुला आणून दिलं असतं, त्यासाठी तू 50 रुपये खर्च केलेस. पण मी त्याला म्हटलं अरे तू 10 रुपयाची गोष्ट मला 10 आणून देशील. पण असं आपण जिंकल्यानंतर एखादी आपल्याला गोष्ट मिळते ना, त्याची मजा वेगळीच असते. तुम्हाला देखील पटतंय ना, नक्की सांगा.
त्यानंतर आकाशी पाळणा बघितल्यानंतर विशूचे एक्सप्रेशन तर असेच असतात. तो खूप घाबरतो, पण मला तरी मजा येते. तो विहाला घेऊन खालीच थांबला. त्यानंतर शिल्पाने आमच्या सर्वांच्या तिकीट्स काढल्या. शिल्पा, सिमरन, ज्ञानू, आरू आम्ही गेलो आकाशी पाळण्यामध्ये. मस्त आम्ही एन्जॉय केलं आणि सर्व फायनली आम्ही जत्रा वगैरे फिरून झाल्यानंतर निघालो आणि डिनर करायला आलो. तर असा काहीसा सॅटर्डे नाईटचा प्लॅन आमचा सक्सेस झाला. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त होता आमचा छोटासा प्लॅन. तुम्हाला देखील आवडला असेल मी आशा करते. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एंडला फोटो बघा. थँक्यू.